नेहमी आपण आपल्या चॅनेलवर चालू घडामोडी आणि समाजातल्या महत्त्वाच्या विषयांवर बोलत असतो, पण आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलीये। नुकतीच मी अशा ठिकाणी जाऊन आलीये जिथे गेल्यावर मनाला प्रचंड शांतता मिळाली। मी गेले होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातल्या वेळणेश्वरला। या मंदिराला जवळजवळ 800 ते 900 वर्षांचा इतिहास आहे। असं म्हणतात की हे मंदिर मूळ 12व्या शतकात बांधलं गेलं होतं, पण मधल्या काळात त्याकडे दुर्लक्ष झालं आणि फक्त शिवपिंडी शिल्लक राहिली होती। पुढे 17व्या शतकात एका गायीमुळे या स्वयंभू शिवलिंगाचा पुन्हा शोध लागला, असं तिथं सांगितलं जातं। इथल्या देवाबद्दल एक मोठी श्रद्धा आहे। नावाप्रमाणेच वेळ न दवडता म्हणजे अजिबात वेळ न वाया घालवता भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा देव, अशी या वेळणेश्वराची ओळख आहे। तिथे गेल्यावर आम्ही मंदिरात गेलो आणि सर्वात आधी शिवलिंगाचं दर्शन घेतलं। ही पिंडी स्वयंभू असून त्यावर नागदेवतेचं वेटोळ आहे। मुख्य मंदिराच्या बाजूलाच विष्णू, गणपती आणि काळभैरवाचं मंदिर आहे। तिथेही आम्ही डोकं टेकवलं। आणि विशेष म्हणजे तिथल्या त्या 2 चिरेबंद विहिरी। समुद्र काही फुटांवर असून सुद्धा या विहिरींचं पाणी मात्र एकदम गोड आणि चवदार आहे। हे बघून मन खरंच थक्क झालं। दर्शन आटपून आम्ही निघालो समोर असलेल्या अथांग समुद्राकडे। गुहागर वरून येताना जो घाट लागतो तिथून तो समुद्र बघून मन अगदी प्रसन्न होतं। मौसूत रेती आणि आजूबाजूला असलेल्या नारळ पोफळीच्या बागा। एरवी समुद्र म्हटलं की आपण काय ती गर्दी आणि काय तो गोंधळ। इथं मात्र सगळी शांतता होती। निवांत बसून फक्त लाटांचा आवाज ऐकत आम्ही तिथला वेळ अनुभवला। तिथंच समुद्राच्या बाजूला एका दुकानात आम्ही सगळ्यांनी मस्त थंडगार सोलकढी घेतली। कोकणात गेल्यावर सोलकढी घेतल्याशिवाय तर पान हलत नाही। सोलकढीचा तो अस्सल आस्वाद घेतला आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। बातम्यांपेक्षा हटके असलेला हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि